आणि आता बातमी कोकणात नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। घरोघरी ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाचं आगमन होत आहे। डोक्यावरनं भाशेतीच्या बांधावरनं गणराया घरी येत आहेत आणि जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये ही प्रथा आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। बघूया। कोकणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे। आपण कोकणातील घाटुळ या गावामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर येथील ग्रामस्थ अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाचं या ठिकाणी शेताच्या बांधावरून आगमन करत आहेत। अतिशय उल्हासदायक आणि भक्तिमय वातावरणामध्ये हे गणेश मूर्ती आता शेताच्या बांधावरून आणताना हे ग्रामस्थ दिसत आहेत। गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे ही। आपल्या सोबत या गावचे काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासूनची ही आपली परंपरा आहे? हो, कोकणातील शेतकरी असल्यामुळं वर्षभर राबून त्याने जे शेती केलेली असते ती शेती गणरायानं पण पाहावी, त्यामुळं गणराया पण खुश आणि शेतकरी पण खुश आणि शेत भरपूर पिकावं ही शेतकऱ्याची इच्छा असते। तर अतिशय भाबडी या ठिकाणी भावना आहे आणि मनापासून भक्तिमय वातावरणामध्ये या गणेश मूर्त्या आता प्रत्येक कोकणी माणसाच्या घरामध्ये विराजमान होताना दिसून येणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।